रक्षाबंधन भाऊ आणि बहिणींमधील बंध साजरा करणारा एक लोकप्रिय सण. श्रावण महिन्यातील पौर्णिमा या दिवशी सण हा साजरा केला जातो. यंदा तो सोमवार 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. श्रावण पौर्णिमेला हा सण येतो. भद्राच्या सावलीमुळे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक शास्त्रानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारचा आहे. प्रदोष काळ टाळण्यासाठी रक्षाबंधन सण सूर्यास्ताच्या 45 मिनिटं आधी आणि 45 मिनिटे नंतर साजरा केला तर उत्तम असे अनेकांचे मत आहे. रक्षाबंधन सण दुपारी 2:10 नंतर साजरा करणे योग्य आहे आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ सर्वोत्तम आहे. एखाद्या विशिष्ट दिवशी भद्रा असल्यास दुपारी आवश्यक ती कामे करता येतात. रक्षाबंधन श्रावण शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी भद्राशिवाय दुपारच्या वेळी साजरे केले जातात. रक्षाबंधन आणि होलिका दहन हे भद्रामध्ये साजरे केले जात नाहीत. सणाच्या दिवशी भद्रा असेल तर ज्योतिषशास्त्राचा शुभ ग्रंथात भद्राचा परिग संच लिहिला आहे. मुहूर्त चिनामणी, मुहूर्त मार्तंड, शीघ्राबोध, बालबोध, मुहूर्त कल्पदम इत्यादी उदाहरणे आहेत. जर भद्रा स्वर्ग आणि नरकात राहत असेल, जर भद्रा अशुभ काळात असेल, जर भद्रा दिवसाच्या अर्ध्यानंतर असेल, तर भद्राचा पुच्छ काळ असेल, तर या 4 अटीनंतर कोणताही दोष मानला जात नाही. कारण भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रा कालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही आणि म्हणूनच राखी बांधण्यापूर्वी भद्रा काळ आणि राहू काळाकडे विशेष लक्ष दिले जाते. भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. मंडळी, रक्षाबंधन हे भावंडांमध्ये संरक्षणात्मक बंधनाचे प्रतीक आहे. बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी बांधतात. पवित्र आणि संरक्षणाचे चिन्ह म्हणून त्या बदल्यात भाऊ त्यांच्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि अनेकदा त्यांना भेटवस्तू किंवा पैसे देतात. हा सण कौटुंबिक बंध मजबूत करतो आणि एकजुटीची आणि बांधिलकीची भावना साजरी करतो. रक्षाबंधनाच्या वेळी पूजेची थाळी कशी सजवावी तर त्यामध्ये एक तेलाचा दिवा घ्यावा, कुंकू घ्यावा, तांदळाचे दाणे घ्यावेत, मिठाई आणि राखी यासारख्या आवश्यक वस्तूंनी साधीशी अशी पूजा थाळी तयार करावी. सुरुवात ही आरतीने विधी सुरू करा, जिथे बहीण तिच्या भावासमोर गोलाकार हालचालीत दिवा ओवाळते. आनंदाचे प्रतीक म्हणून भावाच्या कपाळावर रोळीचा टिळक लावा. भावाच्या मनगटाभोवती हळूवार राखी बांधा आणि त्याच्या यशासाठी आणि कल्याणासाठी प्रामाणिक प्रार्थना करा. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. तिचे रक्षण करण्याची त्याची आपुलकी आणि वचनबद्धता दर्शवितो. असे मानले जाते की महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान कृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने 100 शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते. त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते. तसेच दुसऱ्या एका कथेनुसार महाभारताच्या युद्धाच्या वेळी जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की मी सर्व संकटावर मात कशी करू, तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना आणि त्यांच्या सैन्याला राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला. तशीच तिसरी लोकप्रिय कथा अशी की धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला. त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून 3 पाय जमीन दान करण्यास सांगितले. राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपल्या 2 पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले. यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय घेतले. तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे. मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे. देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागला. त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्याने सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला. नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे. यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोहोचल्या. तेव्हा राजाने विचारले, आपण उदास का आहात? मला सांगा, मी तुमचा भाऊ आहे.
हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाला भावाच्या मनगटावर धागा बांधताना 3 गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी, कारण या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही संबोधतात. यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, दुसरी गाठ सुखसमृद्धीसाठी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी आहे. तसेच या दिवशी काळे कपडे घालू नयेत, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे. तसंच रक्षाबंधनाचा सण संपल्यानंतर हातातील राखी काढून घरात ठेवणं हे आपल्या धर्मात अशुभ मानलं जातं. त्यामुळं ज्या ठिकाणी तुमची बहिणीचं साहित्य ठेवलं जातं तिथंच राखी ठेवायला हवी. त्यानंतर वर्षभर बहिणीने बांधलेली राखी जपून ठेवायला हवी. पुढच्या रक्षाबंधनापूर्वी मागच्या वर्षीची राखीला नदीत प्रवाहित करायला हवं. त्यामुळे भाऊ आणि बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होत असते. तसेच दोघांच्याही करिअरमध्ये यश मिळत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे रक्षाबंधन संपल्यानंतर हातातली राखी कुठेही फेकून देणं टाळायला हवं. बहिणीच्या खोलीत सुरक्षित ठिकाणी ठेवत राखीची जपणूक करायला हवी. तसंच रक्षाबंधन संपल्यानंतर अनेक लोक हातातील राखी काढून टाकतात, परंतु राखी काढत असताना अनेकदा ती तुटते. अशा वेळी तुटलेल्या राखीला कुठेही टाकणं अशुभ मानलं जातं. त्यासाठी तुटलेल्या राखीला एका नाण्यासोबत बांधून एखाद्या झाडाखाली ठेवायला हवं. तसेच तुटलेल्या राखीला नाण्यासह गंगेत प्रवाहित करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे रक्षाबंधन संपल्यानंतर बहिणीने बांधलेल्या राखीला इकडे तिकडे न टाकता जपून ठेवत पुढच्या वर्षी गंगेत किंवा इतर कोणत्याही नदीमध्ये टाकायला हवं. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवल्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आला आहे. तसंच राखी बांधताना हा मंत्र अवश्य म्हणा. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम अभिबंधामि रक्षेमाचल माचल सिंदूर सौभाग्यवर्धनम पवित्रम पापनाशनम आपद हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा.